मंडळी, आधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात बीड जिल्ह्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी रडारवर आलेली आहे. तरी तिथले गुन्हे मात्र काही कमी होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी बीडमधील 2 सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बीडच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हुंड्यासाठी माझ्या पोरीला मारहाण केली, त्या मारहाणीत माझ्या लेकीच्या डोक्याला मार बसला, त्या मारहाणीमुळे तिचं ऑपरेशन करावं लागलं. माझी मुलगी तेव्हापासून आजारीच असायची, तिच्या मेंदूला मार लागला होता. दरम्यान त्या आजारपणात तिचा मृत्यू झाला. मात्र सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून माझ्या लेकीला HIV झाल्याची खोटी माहिती डॉक्टरांनी दिली आणि पोलिसांनी त्याची शहानिशा न केल्यामुळे संबंध गावाने आमच्या कुटुंबाला वाईट टाकल्याची तक्रार एका पीडित बापाने माध्यमांसमोर केली. लोक आमच्याशी व्यवहार करत नाहीत, पोरीच्या अंत्यविधीलाही कुणी आलं नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. नेमकं काय घडलंय, त्यांनी कुणाकुणावर काय काय आरोप केले त्याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष. मंडळी, सदर घटना आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातली. आष्टी तालुक्यातील एका गावात 23 वर्षीय तरुणीचा 10-12 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ती मुलगी त्यावेळी तिच्या माहेरात होती, पण मुलगी सासरीच आजारी पडली होती. तिचं ऑपरेशन झालेलं होतं. मात्र मृत्यूनंतर मुलीवर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबियांना मुलीला HIV असल्याचं सांगत सर्वांना भीती घातली. कुटुंबियांनीही टेस्ट करून घेण्यास सांगितलं. डॉक्टर आणि पोलिसांनीच अशी माहिती दिल्यानं कुटुंब हादरलं होतं. HIVनेच मृत्यू झाला या माहितीची खातरजमा न करताच केलेल्या या वक्तव्यामुळे गावभर अफवा पसरली. गावातील लोकांनी कुटुंबाला वाईट टाकलं. ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला त्या कुटुंबाच्या शेजारीही उभं राहायला लोक तयार नाहीत. HIVची अफवा पसरल्यानं पीडित कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबवले आहेत. पोलीस आणि डॉक्टरांमुळे उठलेल्या अफवेमुळे कुटुंबाची मोठी बदनामी झाली आहे, कारण सगळे यांना HIV आहे असं बोलत आहेत. त्यामुळे मुलीच्या आईने 2 वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा वडिलांनी केला. त्या विरोधात शेवटी कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण डॉक्टरांनी आणि पोलिसांनी त्यांना टेस्ट करून घ्या असं सांगितलं. हे अद्याप समजू शकलेलं नाही. ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात आहे असा आरोप आता पीडित कुटुंबाने केला. बीडच्या आष्टी तालुक्यात या घटनेनं खळबळ उडाली आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे. या संदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली. त्यात पोलीस कर्मचारी काळे यांनी तुमच्या मुलीला HIV होता असं सांगितल्याचा दावा पीडित वडिलांनी केला आहे. दरम्यान तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीती त्यांनी दाखवल्याचं ते म्हणाले. मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं, त्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. ते पुढे म्हणाले, आमची मुलगी मरण पावली, पण त्या अफवेमुळे आमच्या जवळचे लोक देखील भेटायला आले नाहीत. आजाराच्या अफवेमुळे घरातली मुलं देखील जवळ येत नाहीत. फक्त अफवेमुळे आमच्या वाट्यालाही दुःख आलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी मागणी या प्रसंगी कुटुंबातील महिलांनी केली आहे. मंडळी, याबद्दल एका प्रसिद्ध माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार राजेंद्र जाधव यांची मुलगी श्रद्धा हिचे 2023 साली आष्टी तालुक्यातील बालाजी वडेकर यांच्याशी लग्न झाले होते. मात्र हुंड्यासाठी सासरी तिचा छळ सुरू होता. जावई बालाजी वडेकर, सासरे राजेंद्र वडेकर, दीर विशाल वडेकर, जाऊ वैशाली विशाल वडेकर, ननंद भाग्यश्री विटकर आणि राजश्री पवार यांच्याकडून श्रद्धाचा 2 लाखांच्या हुंड्यासाठी छळ झाला. श्रद्धावर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्यात आले, तसेच तिला जबर मारहाण झाली. श्रद्धाला भिंतीवर ढकलण्यात आल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला होता. तिला नगरच्याच दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी तिच्यावर मोठं ऑपरेशन झालं. त्यानंतर श्रद्धाला तिच्या आई वडिलांनी माहेरी आणलं. तिच्या सासरच्यांनी त्यांच्या घरी येऊनही श्रद्धाला मारहाण केली असं मुलीचे वडील राजेंद्र जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलेलं आहे. दरम्यान त्यांनी संबंधित डॉक्टर आणि पोलिसांवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, श्रद्धाला करण्यात आलेल्या मारहाणीची आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली होती. बीड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला होता, पण पुढे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. साधा माझा जबाब देखील घेण्यात आला नाही. तर बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आष्टी पोलीस ठाण्याचे PI व बीट अंमलदार काळे आणि बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे यांच्या मनमानी कारभारामुळे समाजात आमची बदनामी झाली. काळे यांनी माझ्या मुलीचं प्रेत घरी घेऊन जात असताना गावातील लोकांना मुलीला HIV झाल्याचं सांगितलं. तुम्ही तिच्याजवळ येऊ नका असंही ते गावकऱ्यांना म्हणाले. त्यामुळे माझ्या मुलीच्या अंत्यविधीला गावातील कोणीही आलं नाही. पोलीस या प्रकरणात अजूनही आमचा जबाब नोंदवून घेत नाही. त्या आरोपींना मदत करत आहेत.
या सगळ्यामुळे माझी पत्नी आणि मुलांनी धसका घेतलाय. माझी दोन्ही मुलं आईपासून दूर राहत आहेत, तिच्या हातचे जेवतही नाहीत. या सगळ्याचा मानसिक धक्का बसल्यानं माझ्या पत्नीने टोकाचा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, असं राजेंद्र जाधव यांनी सांगितलं. आता सध्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली असून लवकरच सत्य समोर आणलं जाईल असं म्हटलं जात आहे. पण या प्रकरणामुळे बीडच्या गुन्हेगारीचा आणखी एक नवा चेहरा समोर आल्याची चर्चा होतीये. तुमच्या याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. सोबतच आपले विशेष वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.